गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसांनंतर आम्ही मराठी ब्लॉग स्टार्ट करतोय. खूप सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे मागचा ब्लॉग आल्यापासून आणि आत्तापर्यंत. तर एक अपडेट ब्लॉग द्यावा म्हणून आम्ही मराठी ब्लॉग स्टार्ट करतोय. आणि म्हणजे आमचे रेग्युलर ब्लॉग्स तर हिंदी येतच असतात. आमचा जो मेन यूट्यूब चॅनल आहे स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलवरती, त्याच्यावरती तुम्ही बघितलंच असेल की आमच्या आयुष्यामध्ये आता सध्या काय घडामोडी होत आहेत. तर जे मराठी सबस्क्रायबर आहे आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी तर तर माझी वाईफ पायल ही प्रेग्नेंट आहे. आणि प्रेग्नेंट राहून तिला जवळपास 9 महिने झालेले आहेत. 9 नाही, 9वा महिना सुरू झालेला आहे. तर आज पायल जाणार होती तिच्या माहेरी डिलेवरी वगैरे यासाठी. आणि म्हणजे माहेरी जाता ना काय ओटी भरून, हां, तर त्यासाठी पायल चालली होती आता माहेरी. तर ती ट्राय करणार होती की तिकडे जाऊन मराठी शॉर्ट्स वगैरे ज्याने तुम्हाला अपडेट्स राहतील आणि आम्हाला पण अपडेट्स राहतील की काय चाललं आहे. तर ते करणार होती. तर हे सगळंच आम्ही म्हटलं एक अपडेटचा व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी. तर कालपासूनच पायलची बॅग भरायची तयारी चाललेली आहे. कालच बॅग पॅक करून ठेवलेलं आहे, तर बघू शकता. हा, काही काल जे आठवलं ते भरले. आज जे थोडं थोडं आठवतंय आज ते चाललंय भरायचं काम. जास्त घाई झालेली आहे. फायनली म्हणता नाही येणार, पण बॅग तर थोड्याशा पॅक झाली. बॅग्स पॅक करून रेडी आहे. फक्त आता पायलचे पप्पा यायची वाट बघताय. पायलचे पप्पा आले की ओटी वगैरे भरून मग मी जाणार माहेरी. हा, आणि डायरेक्ट मग मी किती दिवस राहणार ते नाही सांगता येणार, पण जास्त दिवस राहणार ह्या वेळेस. मी लवकर नाही येणार माहेरावरून घरी. पहिल्यांदाच एवढी मोठी सुट्टी घेऊन पायल चाललेली आहे. म्हणजे आमच्या लग्नाला आता किती 3.5 वर्ष झालेत, जवळपास 3.5 वर्ष झाले. आणि पहिल्यांदाच एवढी मोठी सुट्टी ती घ्यावीच लागते प्रेग्नन्सीमध्ये. तसं पायल खूप लेडीज लवकर निघून जातात है ना. 7व्या महिन्यातच जातात. 7वा 8वा 9वा महिना माहेरीच राहतात. आणि पुन्हा बाळ झाल्यानंतर 2-3 महिने असं राहतं. काही 4 महिने 5 महिने, हा, म्हणजे जसं ज्याला कम्फर्टेबल असेल. पण मग पायलला इथेच राहिली पायल जास्त, कारण सगळे राहायचे इथं आणि मन लागून राहायचं पायलचं. कारण माहेरी पायलच्या फक्त तिची मम्मी आणि आजी असते. पप्पा तर दिवसभर ऑफिसला कामात राहतात. तर मग पायलला दिवस तिथं बोर व्हायचं म्हणून जास्त इकडेच थांबली. पण आता तिची इच्छा आहे की तिचं पहिलं बाळंत पण तिच्या मम्मी पप्पांकडे व्हावं. त्यामुळं ती चालली आहे आता. तिला काय म्हणत होतो की नको जाऊ, इथंच थांब, इथंच आपण सगळं डिलेवरी वगैरे इथंच करूया आणि मग तू डिलेवरी झाली की जा, कारण हॉस्पिटल जवळ आहे. पण पायलला तसं इच्छा नाही आहे. समजू शकतो, आई वडिलांकडे जाणं प्रत्येक मुलीला आवडतं. इच्छापेक्षा आहे ना आता कंटाळा आलाय खूप जास्त. म्हणजे येतो ना प्रेग्नेन्सीमध्ये कंटाळा, तसं मला आलाय आता असं वाटतं काहीतरी चेंज थोडासा म्हणून चालले. ते पण आता मला 9वा लागून 2-3 दिवस झाले, नंतर चालले थोडे दिवस तिकडे राहील. आता 9 महिने तर थांबलेच आहे. तू ब्लॉग्स काढशील का तिकडे गेल्यावरती की नाही काढणार? ट्राय करेल मी. म्हणजे डेली तर मी नाही टाकू शकत मोठे ब्लॉग, पण मी नवीन काही असेल तर त्या दिवशी नक्की ट्राय करत. आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकत जाईल. शिकले मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे कसे टाकायचे, काय करायचं, तर मग ते ट्राय करेल मी सगळे. तर मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला सांग. हां, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोजच्या ब्लॉग्सला वगैरे, म्हणजे दररोजच्या शॉर्ट्स वगैरे जे येतील अपडेट त्याला लाईक करीत जा. शॉर्ट्स कवर टाकले पाहिजे माहिती का. म्हणजे आता काय होणार आहे की आमचं मेन तर हिंदी चॅनल तरवरती मी डेली ब्लॉग्स टाकतच असतो. आता पायल तिकडे जाईल आणि जास्त दिवसासाठी जाणार आहे. तर मला पण उत्सुकता राहते की काय झालं दिवसभरात, काय केलं. तर मग एक शॉर्ट व्हिडिओ आला म्हणजे कसं रुटीन होतं आजचं ते कळून जाईल. तर ट्राय कर पायल. आणि आणखी काय सांगणार, प्रेग्नन्सी जर्नी कशी होती तुझी पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत? पहिला 15-20 दिवस तर आनंदातच गेले. नंतरचे थोडे नंतरचे 2-3 महिने ना, 3-3.5 महिन्यांपर्यंत आहे ना, थोडं जास्त असं त्रास झाला मला. म्हणजे वॉमिटिंग वगैरे जास्त झाल्या आणि माझे वजन वगैरे कमी झालं होतं. त्याच्यामुळं टॅबलेट्स वगैरे जास्त घ्यावं लागत होत्या. जेवण जात नव्हतं जास्त. कमी जेवायचे मी, कारण मला ते पचतच नव्हतं. मी जे पण खाईल ते सगळं माझं, मी जेवले का लगेच उलटी, जेवले का उलटी असं होतं. आणि मग त्याच्यानंतरचे
3.5 महिन्यापर्यंत असंच होतं. पाणी जरी पिलं तरी मला पचत नव्हतं. आणि मग त्याच्यानंतरचे सेकंड ट्रायमिस्टर तर मस्त गेला, म्हणजे कळायला पण नाही किती पटकन गेला तो. तेव्हा मी थोडं थोडं खायला लागले, वजन हळूहळू वाढायला लागलं. नंतर मग खाणं वगैरे जास्त झालं, म्हणजे जास्त मला जायला लागलं, इच्छा व्हायला लागली हे खावं ते खावं असं. आणि आता पण थर्ड ट्रायमिस्टरचे 2 महिने मस्त गेले. पण आता थोडंसं असं झालं की ते बाळाचं पण वजन वाढत आहे ना, आणि थोडंसं जड जड वाटायला लागलं आहे, थोडंसं हेवी होतं आहे बॉडीमध्ये. आता हा 1 महिना थोडंसं आणखीनच मला वाटते की मला त्रास होईल, पण नंतर तर मग बाळाचंच जखडल्यासारखं वाटतं ना. हा, असं म्हणजे नाही का कोणीतरी असं बांधून ठेवल्यासारखं वाटतं बॉडीमध्ये, म्हणजे हात पाय. पहिलं कसं आपण रेग्युलर कसं असतो तेव्हा फास्ट चालणं, व्यायाम होणं, हे होणं. आता जास्त दिवस झाले ना, तर मला थोडंसं उठायला वगैरे हळूहळू करावं लागतं सगळं. त्याच्यामुळं बॉडीचं वगैरे एवढे एक्सरसाइज हे होत नाही, मग ती मला करावं लागते जेव्हा माझी पाठ वगैरे दुखते त्याच्यासाठी. आणि डॉक्टरांनी मला एक्सरसाइज वगैरे पण करायला सांगितली नव्हती, थोडंसं नॉर्मल काहीतरी करायला, चालायला वगैरे सांगितलं होतं. तर मी ते करत होते, वॉकिंग वगैरे 10-15 मिनटं करायला सांगितली होती, 10-10 मिनटं तरी सकाळी संध्याकाळी. मग मी ते करायचे जेवण झाल्यानंतर. आणि आता थोडंसं आता ते कसं सांगावं ते कळत नाही, पण थोडं मला असं हे झालंय, म्हणजे नाही का असं काहीतरी खूप मोठं माझ्या असं मनावर आहे, शरीरावर आहे असं वाटतंय. नर्वस आहे. ठीक आहे, समजू शकतो. असं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये असं म्हणतात की एकदम सगळंच वेगवेगळं राहतं ना. पहिल्यांदाच अनुभव असतो, माहित नाही काय. तर आज पायलचे पप्पा येणार आहे आणि पायल जाणार आहे माहेरी, आणि श्रुती पण जाणार आहे. आणि तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये श्रुतीने किती हेल्प केली तुला? सगळ्यात जास्त. कारण मला काम होत नव्हतं तेव्हा श्रुती हेल्प करायची, म्हणजे मला असं बोर व्हायचं हे व्हायचं, तिने सगळं काम केलंय माझं, सगळं म्हणजे जवळजवळ सगळंच. मला ती काही करून देत नव्हती. पहिले 3 महिने तर तिने पूर्णच केलंय. नंतर तरी मी थोडी हेल्प करायला लागले होते तिला, कारण तिला एकटीलाच करावं लागायचं सगळं. मग थोडी हेल्प करायला लागले होते तिला. पण पहिले 3 महिने तर तिने एकदम म्हणजे काही मला काही सांगितलं नाही, काही नाही. मी एकदम अशी रिलॅक्स राहायची, कारण तिला पण दिसत होतं की मला त्रास होतोय म्हणून. आणि आता पण जास्त काळजी पण खूप घेतली तिने. हे बनवून देऊ का, ते बनवून देऊ का, हे खायचं का, ते खायचं का, असं करू तसं करू, चालू असतं तिचं. मस्त मदत केली तिने म्हणजे सगळ्यांनीच केली घरातल्या. पण मग श्रुतीचा रोल जास्त होता. मम्मी तर काय जास्त होतं, सध्या काम नाही करत, पण मग श्रुतीने खूप सांभाळून घेतलं. नाही तर जनरली जावा कशा म्हणून तर मी 9 महिने इथं राहू शकले, नाही तर मला लवकरच जावं लागलं असतं जर श्रुतीचं जर म्हणजे असं असतं बिहेवियर चांगलं वगैरे नसतं तर मला लवकरच जावं लागलं असतं. तर मी हे ध्यानात ठेवेन, आणि तिच्या वेळेस पण मी ट्राय करेन की सगळं करून घेईन, तिला पण असंच आराम वगैरे दे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे पायाला काही जाणवलंच नाही प्रेग्नन्सी म्हणजे काय. जसं आई काळजी करते ना, तसंच काळजी घेतली श्रुतीनं. सगळ्या गोष्टी तिच्यासाठी वेळेवरती, खाणं पिणं सगळ्या गोष्टी. आता ते काय खाल्लं प्रेग्नन्सीमध्ये ते तर ती नेक्स्ट व्हिडिओ बनवलं एखादं, तेव्हा सांगेलच. बनव एखादा व्हिडिओ की तुझं प्रेग्नन्सीमध्ये काय काय खाल्लं, काय काय काळजी घेतली वगैरे, असे 2-4 व्हिडिओ टाक. ठीक आहे. तर आज पायलचे पप्पा येतील थोड्या वेळात. लवकरच जायचंय. आज पल्लवी ना आमची बहीण, तिचं बाळ बघण्याचा पण कार्यक्रम. पल्लवीला पण बाळ झालंय. आमचे हिंदी ब्लॉग्स तुम्ही फॉलो करा, त्याच्यावरती सगळ्या डेली अपडेट्स असतात. मराठी ब्लॉग्स तेवढं टाकणं होत नाही, पण आता मी ऍक्टिव्ह झालोय मराठी चॅनलवरती पण. तर इथं पण शॉर्ट्स व्हिडिओ जास्तच येत जातील, आणि लॉंग ब्लॉग्स थोडे कमी असतील. डेली ब्लॉग्स नसतील या चॅनलवरती, पण मग ब्लॉग्स येत जातील. ठीक आहे. झोपणे झाले मग तेच होतं ना, झोप नाही होत, म्हणजे झोप येते तर खूप, पण मग असं नाही का पडल्या झोप लागत नाही. म्हणजे असं वाटतंय मी झोपून घ्यावं, पण होतच नाही ते, कारण पोट असं हे होतं, वेगळंच मधून चालू राहतं काहीतरी. त्याच्यामुळं असं शांत झोप, जेव्हा ते शांत होईल पोट तेव्हाच मला झोप येईल.
बाकी ओव्हरऑल प्रेग्नन्सी जर्नी मस्त आहे ना, हा बाकी काय अडचण नाही. हम्म. आणि आता 1 महिना मस्त काळजी घ्यायची तिकडे. ठीक आहे, ठीक आहे. माहेरी गेली म्हणजे नुसतं आराम नाही करायचा, थोडी एक्सरसाइज करायची. ठीक आहे, तुला माहीतच असेल आता मी काय सांगू नवीन. हम्म. ठीक आहे. आणि सगळं चांगलं व्हावं एवढीच प्रार्थना आहे. तुम्ही पण प्रार्थना करू शकता आमच्यासाठी. ठीक आहे, सगळं चांगलं व्हावं. प्रेग्नन्सी, डिलेवरी वगैरे सगळं व्यवस्थित व्हावं, बाळ व्यवस्थित जन्माला यावं, सगळ्या गोष्टी टकाटक व्हाव्या. चला आता घरी दाखवू आपण बाकीच्या लोकांचं थोडंसं रिएक्शन घेऊया आणि हा ब्लॉग मराठी आपण इथं संपूया. मला आधी वरून बॅग काढून द्या. अजून एक बॅग न्यायची. हो छोटी, तिच्यात थोडं सामान भरायचंय. जी बॅग पाहिजे होती ती तर काय सापडली नाही. आता कसं ॲडजस्ट करणार? याच्यातच केलं. आता एवढं उचकायला आम्हाला टाईम नाही आहे, सगळं पसारा उचकावं लागेल बॅग शोधण्यासाठी. त्यापेक्षा जाऊ दे, घे करून ॲडजस्ट. आणि कसं वाटतंय तू, आर यू एक्सायटेड टू सी अवर बेबी? येस, मी पण खूप एक्सायटेड आहे. नेक्स्ट मंथ मध्ये. म्हणजे जस्ट आपण इमॅजिनच करतोय ना हम्म. कसं असेल बाळ काय, तेव्हा ते ॲक्च्युअलमध्ये दिसेल. हम्म. पण तू काळजी घे तब्येतीची. ठीक आहे, येस. चल आता खाली जाऊया आपण. हो, फुटवेअरचं. आता फक्त फुटवेअर घ्यायचे राहिले आणि बॅग पण फुटवेअरचीच सापडली. आणि पहिल्यांदाच पायल इतके दिवस माझ्यापासून दूर राहणार आहे लग्नानंतर. तर मला पण थोडंसं असं बोर होतंय, बोर. कारण 8-15 दिवस माहेरी जाते तेव्हा काय नाही वाटत, माहीत असतं 8-15 दिवसांनी घरी येणारच आहे परत. पण नंतर बोर व्हायला लागतं. म्हणजे 2-4 दिवस भारी वाटतं, बायको माहेरी गेली का भारी वाटतं की यार ठीक आहे, डोक्याला ताण नाही. पण तसे 4-5 दिवस होता असं वाटतं यार कधी बायको घरी येईल, कधी गप्पा होतील, कधी टाइमपास, कधी भांडणं होतील. तर पाहिजे बायको. मी माझं काउंटर टाकलं का? हा टाकलाय. आणि पायल लवकरात लवकर यायचं बाळाला, म्हणजे जास्त दिवस नाही थांबायचं तिकडं. ठीक आहे, बाळ जन्माला आलं की लगेच घरी यायचं निघून. हां, कारण मला असं वाटतं मी पण बाळासोबत टाइम स्पेंड करायला पाहिजे, नुसतं मम्मीनेच नाही करायला पाहिजे. तर मग बाळ पण इथंच पाहिजे. ओके, डन ना? ठीक. डायरेक्ट पायलने लिस्टच बनवलेली नाही, काल जे राहिले होते त्याची माहेरची बॅग पॅक करण्याची. येस, काय काय घेतलं जरा सांगशील? सगळं सांग ना. जसं ते हॉस्पिटलला जाण्यासाठीची ती बॅग पॅक करतात ते वेगळं राहतं. हा, ते वेगळं आहे. हे मी माहिती जाण्यासाठीची बॅग. काय नाही, माझं काल चार्जर वगैरे राहिलं होतं, डेलीचे कपडे टाकायचे राहिले होते, टॅबलेट्स राहिल्या होत्या घ्यायच्या, म्हणजे ज्या आज मी घेऊन आणि मग टाकणार होते बॅगेत. त्यात ब्रश वगैरे, प्रोटीन पावडर वगैरे, चप्पल, एवढंच राहिलं होतं आज. ते टाकते. मम्मी, पायल माहेरी चालली आहे पहिल्यांदाच इतक्या दिवसांसाठी, कसं वाटतंय तुला? पायलला जाऊन नव्हतं द्यायचं, पण मग आता पायलची इच्छा आहे, पायलच्या पप्पाची इच्छा आहे न्यायचं. त्याच्यामुळे आपण काय म्हणत होतो, नको बा पायलला, इथं आपली सगळी सोय, सगळे माणसं राहते, तिचे पप्पा कामावर विचार जाते, मग घरी कोणी राहत नाही, त्याच्यामुळे आपण नाही म्हणत होतो. पण मग आता तिचे पप्पा म्हणजे नाही नाही नेतो मी, त्याच्यामुळे पायल चालली. नाही तर पायल इथंच ठेवायची होती. रडलीच असती. हा, डिलिव्हरी करून डायरेक्ट नेऊन घालायचं. रडलीच असती डायरेक्ट जर ठेवली असती ना. सांगू का आज मामाला नका घेऊन जाऊ. बाबासारखं आमचे आजोबा पण म्हणत होते पायलला, बाबा म्हणे तिच्या पप्पाला फोनच लावून दे म्हणे. लोक पहिले काय करायचे, कधी या डिलिव्हरीला जातील निघून पहिलं काढून द्यायचे. पहिले लोक सुनानला आजारी पडली का द्यायचं, आजारी पडले का चालल्या माहेराला, काही घ्यायचं असलं का चालल्या माहेराला. आम्हालाच लय दिवस होत. आम्हाला आता तुम्ही सर्व्हिसला लागल्यापासून आम्हाला सगळं इथं मिळायला लागलं, नाही तर आम्हाला तसंच होत. तेव्हाची परिस्थिती तशी होती, तेव्हाची माणसं पण तशीच होती आणि परिस्थिती पण नव्हती ना तेव्हाची. आणि सासू नव्हती आम्हाला, आणि तेव्हा माणसाला आम्हाला काही म्हणता म्हणजे येत नव्हतं. इथंच नाही, सगळीकडे सेम कंडिशन हा. होती तेव्हा, सगळ्या घरी तसंच असायचं ना. म्हणजे सांगून सगळं आणून तिकडून. लेडीजला असं म्हणजे माहेरीच सगळं त्यांचं म्हणजे ते करायचं. चुकीचं नव्हतं, तेव्हा कमवतं एक होतं आणि सगळ्यांना सगळं कुटुंब मोठे असायचे. आता ह्याच फॅमिलीचं घ्या, तुमच्या आम्ही यायच्या आधीचं तुम्ही किती लोक होते, किती जास्त तुमचे शिक्षण सगळं करावं लागत होतं. तेव्हा ह्या तिघींचं पण पाहावं लागायचं. असं
मग ते एका माणसाला ते शक्य नव्हतं. शेतीवर डिपेंड होते तेव्हा, दुसरं काही नव्हतं. मग काही लागलं तर माहेरून आणायचं, काही लागलं तर माहेरून आणायचं. पण ते आता चेंज झालेलं आहे. हा आता ते आणि आता म्हणून आपण म्हणतो आता हाय सगळं तर पुरीला राह इथं इथंच करू आपण सर्व. इथं करायचं सगळं असं. पण बदल झाला. पण पोरीला तिकडच पळायचंय पप्पाच्या इथं. पाळायचं वेळ नाही म्हणता येणार, पण ते राहते ना फिलिंग थोडीशी अशी. काय फिलिंग राहते? काय आता तिथे गेल्यावरच कळण काय फिलिंग राहते. तुम्ही 8 दिवस सासरी राहा आणि परत घरी यायची हे काय एक feeling दिवस राहायची ती समजा. एक दिवस येते हे बोलती नाही जास्त, पण तेच ना. एकदम अशी शांत डीम होऊन जाते. मग तुम्ही लवकर उठा द्या. ते सासरवाडीला गेलो ते लवकर उठायचे. हा. आवरा लवकर चला, आवरा लवकर आणि चला. त्यांना कोणी म्हणणार नाही लवकर उठा काय. ठीक आहे, समजू शकतो. फक्त मेन काय काळजी. म्हणजे हा काळजी तर आहे. मजा किती पण असताना पण मग ती फिलिंगच वेगळी असते. म्हणजे मेन आम्हाला काय वाटतं माहिती का, पायल तिकडे जाऊ नये. कारण पायलचे पप्पा दिवसभर ड्युटीला असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पायलचे मम्मी आणि आजी घरी असतात. घरी कोणी जेंट्स नसतं, मग काही लागलं कुठं जायचं असलं हॉस्पिटलला वगैरे तर पटकन येता जाता येत नाही. घरी गाडी नाही, त्यामुळं असं वाटतं की हाही तर सगळे साधन आहे. आम्ही घरी वर्क फ्रॉम होमच आहे. कधी काही लागलं हॉस्पिटल जवळ आहे, जर 10 मिनिटात तिथं पोहोचतं, म्हणून जस्ट असं कन्सर्न असतो. पण इट्स ओके, यू कॅन गो हॅपीली. सोचणार भी नाही भगवान की हाँ, सब अच्छे होगा. हो जाएगा. पण नाही करायला पाहिजे. देवाच्या कृपेने सगळं चांगलं होणार आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टीत घाबरतोय ती होऊच नाही. काहीच नाही होणार, सगळं चांगलं होणार, टेन्शन नको. आपले सबस्क्रायबर आपल्यासाठी प्रार्थना करणार. सगळ्यांनी प्रार्थना करा. ठीक आहे बाबा. बाबा आव असून कावर उभे राहिले तुम्ही? काय नको बाळाला खुर्ची बसायला. भाव पाहू राहिले काय बाबा असे आ करून उभे होते. आवाज पण करू. का हो बाबा बोला. काय आहे, पायल चालली हा माहेर ते मामा आले त्यांना म्हणा. हा काय रे भाऊ म्हणा. हा म्हणतो ना. हो, नंतर येते. आलो बोलून. हो का नाही. मग हा थोडा दम द्या, हा मग यायला दम द्या. खुर्ची बसा खुर्चीवर. तुम्हाला माहिती का आज मी माहेरी चालले ना, आज मी ब्लॉग पण नाही स्टार्ट केला. म्हणजे तू खुश असते तेव्हा ब्लॉग नाही करत. पण जरा कामात आहे मोबाईल. माहेरी चालली तर मला कामाला लावून दिलंय म्हणजे ब्लॉग अपलोड. बाळाचे काका काय करताय? बाळाचे काका काकीचं काम करते. आजच करायला लावले तर आमचा मराठी ब्लॉग आहे आपला. पायल चालली आहे ना, तर म्हटलं एक अपडेट ब्लॉग बनवावं. आता काय 2-3 महिने डोक्याला ताण नाही. 4 महिने पण चांगलंच आहे. डोक्याला ताण नाही. आपल्याला माझ्या पुतण्यासाठी भेटायला जावं नाही लागेल. नाही आम्ही येऊन नाही देणार. जरी- डोक्याला ताण काय तुमचं? जरी एका बाईला भेटायची इच्छा नसली तरी तुम्ही फोन यावं तर केला का? लागणारच. वहिनी आम्ही उद्या येणार. येऊ नका. आम्ही म्हणू काय येणार इथं कोण नाही येणार. काय चाललंय? आम्ही चाललो फिरायला. एवढे दिवस आपण मामाच्या घरी जायला म्हणायचो यार काय रोटीन जावं लागते. आता आम्ही आता बळच आता त्यांनी काही दिलं तिथं, पाणी नाही विचारलं, चहा नाही विचारलं, तरी तिथं जाऊन बसणार. आम्ही बोलायलाच नाही. तुम्ही म्हणले का आम्ही उद्या येणार. आम्ही म्हणू, काय नाही आम्ही काय येऊ नका. आम्ही नाही तुम्ही नीट राहते ना ते देतील उचकून. नाही देणार. तुम्हाला आम्ही काय हुसकून देऊ राहिलो की? बाळ घेऊन येऊ आम्ही इकडे. या ना. बशील मग रडत तिथं. या घेऊन. तेवढ्यात मग माल दूध द्या. कुठून द्यायचं? गाईचं तर देऊ नाही शकत. सब ले लिए. पायल झाली रेडी, मस्त दिसते. थँक्यू. श्रुतीच्या आता डायरेक्ट ह्या रूम मध्ये एंट्री बेबीला घेऊनच. श्रुतीच्या मम्मीने दिलेली साडी घातली. हा ना. माहेरी जाताना पहिले ओटी भरली जाते. इकडे तुला काढायची का इकडून? नाही काय नाही, हा नाही तर काय प्रॉब्लेम. मी म्हणलं काढलं.
बाय बाय. ये सब पल्लवी के सासू माँ है. बर्फी चालू द्या बर्फी चालू द्या लागला